नमस्कार मित्रांनो, मी BSTमध्ये आहे. माझे ॲपिलेट अथॉरिटी आहेत मॅडम सुतार मॅडम आहेत आणि माझे PIO आहेत परब साहेब आहेत. मी आज त्यांच्याकडे BSTचं बॅलन्स शीटबद्दल विचारलेलं, डिटेल्स ऑफ ॲसेट्स विचारलेले. हे बघा, डिटेल्स ऑफ ॲसेट्स ओन्ड अँड हेल्ड इन कंट्रोल ऑफ इलेक्ट्रिक सप्लाय डिव्हिजन. तर हे सांगतायत की आमच्याकडे असं काही नाही आहे. मी त्यांना लेखी द्यायला सांगितलेलं आहे, कारण हे ॲसेट्स त्यांच्याकडे नाही आहेत असं म्हणणं हे ॲब्सोल्युटली चुकीचं आहे. किंवा ते मला म्हणतात तुम्ही सिव्हिल डिपार्टमेंटकडे जा, हे मला मान्य नाही. कारण 5-4-5-5 प्रमाणे त्यांना त्या कुठल्या डिपार्टमेंटकडून घेऊन यायचं आहे आणि हे यांचा डिस्चार्ज ऑफ ड्युटीमध्ये हा त्यांचा फेल्युअर आहे. त्यामुळे मी याचा प्रोटेस्ट करतो आहे. त्याच्यानंतर मी विचारलेलं आहे डिटेल्स ऑफ सेपरेट अकाउंट अँड बॅलन्स शीट फॉर दी लास्ट 5 years ऑफ द इलेक्ट्रिक डिव्हिजन कंपनी. त्यांनी मला कसं दिलेलं आहे हे बघा, त्यांनी मला असं दिलं आहे, फक्त हे सर्टिफाय करून दिलं आहे, पण ऑडिटरने सही केलेली असं कुठेच नाही आहे. कुठेच ऑडिटरची सही नाही आहे. त्यामुळे ह्याला ऑथेंटिकेट म्हणता येणारच नाही आहे. ते म्हणतात आमच्याकडे ऑडिट नाही आहे असं म्हणतायत. ते आमच्याकडे डिपार्टमेंटकडे ऑडिट नाही आहे, फक्त असंच आहे म्हणतात. म्हणजे हेही खोटं आहे. हे एव्हिडन्स मी क्रिएट करतो, ह्यांना प्रॉसिक्यूट करायचं की एक खरे ते डॉक्युमेंट्स देत नाहीत असं निष्पन्न होतं आहे. मी आता विचारतोय फाईल नोटिंग आणि कमेंट्स प्रपोजल्स ऑफ अप्रुव्हल अलॉंग विथ नेम अँड डिझाईन ऑफ दी सिग्नेटरी इन्क्लुडिंग MC BMC. म्हणजे तुम्ही जेवढे तुमचे एसेट्स आहेत ते विकलेले आहे त्याबद्दलचा हा प्रश्न केलेला आहे. त्यांनी उत्तर दिलेलं नाही आहे बरोबर. ते म्हणतात आम्हाला कळत नाही. इन्फॉर्मेशन इज नॉट अवेलेबल. इन्फॉर्मेशन नॉट अवेलेबल म्हणतात. ऑल फाईल नोटिंग्स कमेंट्स प्रपोजल्स. जर ह्या फाईल नोटिंग्स नसतील तर मग ह्या लोकांनी ॲक्शन कशी घेतली हा प्रश्न येतो. म्हणजे हेही खोटं आहे. म्हणजे यांच्यावर मला क्रिमिनल प्रॉसिक्युशन करायलाच लागेल असं दिसतंय. मग तुमच्याकडे फाईल नोटिंग्स नाही आहेत ना मॅडम? तुम्ही असं लिहून दिलेलं आहे. फाईल नोटिंग नसल्याशिवाय तुम्ही कामच कसं करता? तुम्हाला काही डायरेक्शन्स आले असतील किंवा तुम्हाला काय सांगितलं गेलेलं असेल किंवा तुम्ही काय नोटिंग्स पाठवले असतील. कुठेही काय फक्त तुम्हाला मनाला वाटलं असं तर काही काम करू शकत नाही. त्यामुळे कुठेतरी लिखाण असलेच पाहिजे. ते लिखाण काही नाही तुमच्याकडे, बरोबर आहे? काहीच कुठल्याही प्रकारचं तुमच्याकडे लिखाण नाही आहे. ठीक आहे. नाव द प्रपोजल सबमिटेड अँड अप्रुव्हल ग्रांटेड बाय MERC. द क्वेश्चन इज नॉट क्लिअर. मी स्पष्ट विचारलेलं आहे की यांना की BSTला जे जागा विकलेली आहेत कुंभाला हिलचं विकण्याचं किंवा लीजवर देण्याचं, त्याच्याबद्दल तुम्ही MERCला काय अप्रुव्हल पाठवते म्हणे त्यांना कळत नाही. एवढं स्पष्ट. हे बघा, तुम्हाला कुठल्याही माणसाला कळेल. प्रपोजल सबमिटेड अँड अप्रुव्हल ग्रांटेड बाय MERC म्हणजे MERC परमिशन घेतली आहे का? ते म्हणतात की आम्हाला काही कळत नाही. बरोबर आहे? MERCकडे पाठवलेलं हे तुम्हाला कळत नाही. हां, म्हणजे तेच कळत नाही. म्हणजे कळत नसेल तर तुमच्याकडे 14 मग अशा वेळेला तुम्ही मला फोन करून विचारलं पाहिजे. 14/9/2011 तुमचा BMCचं GR आहे की तुम्ही कळत नसेल तर 5 दिवसाच्या आत कळवलं पाहिजे. तुम्ही का नाही कळवलं? मला विचारलं बरं. 5 दिवसात नाही, तुम्ही हे लिहायच्या अगोदर ती बरोबर आहे. बरं 15 दिवसात येतं, पण पत्र लिहायच्या अगोदर तर तुम्ही फोन करू शकला असतात. पत्र नाही मी एक मग तुम्ही विचारू शकता ना. तुम्हाला जे कळत नसेल हे बघा. या बघा, तुम्ही परत किती खोटं बोलता. काय म्हणाला तुम्ही? परत सांगा. अल्टमाउंटचं बद्दल लिहायला पाहिजे. हे बघा, अल्टमाउंट बद्दल हे लिहिलेलं आहे. हे बघा, ऑल डिटेल्स ऑफ इलेक्ट्रिक डिव्हिजन ऑल विंग्स अल्टमाउंट रोड स्टाफ क्वार्टर्स ह्याच्यात लिहिलेलं आहे. हां, मग आता तुम्ही म्हणता अल्टमाउंट रोड. साहेब तुम्ही हे जे उत्तर दिलेले आहेत ना ते ॲब्सोल्युटली चुकीचं आहे आणि म्हणजे हे बरोबर नाही आहे. मी यांच्याकडे अल्टमाउंट रोडची जी जागा विकली जात आहे, एका पुंजीपतीला BST 10,000 कोटीची जागा 263 कोटीला विकली जात आहे आणि यांच्याकडे 4,500 कोटीचं प्रॉफिट आहे. आणि 4,500 कोटीचं प्रॉफिट असून हे लोक 263 कोटीसाठी विकतायत.
म्हणजे कसे आपल्या प्रॉपर्टीचा नाश करतायत ह्यासाठी मी हे सर्व डॉक्युमेंट्स जमा करतोय, पण हे आम्हाला देत नाहीत असं स्पष्ट होतंय. यांना जर कळालं नसतं तर 14/9/2011चं BMCचं JR आहे की ह्यांनी इमिजिएटली आम्हाला फोन करावं आणि विचारावं की बाबा रे, या प्रश्नाबद्दल तुम्हाला काय अपेक्षित आहे. पण ह्यांनी काहीच केलं नाही आणि फक्त मला समजत नाही म्हटलेलं आहे. समजत नाही हे कारण होऊ शकत नाही. बरं, सर्टिफाईड कॉपी ऑफ दी BCR 139 तुम्ही दिले आहे म्हणे. बरं, सर्टिफाईड प्रपोजल ऑफ A and B विंग, सर्टिफाईड प्रपोजल ऑफ A and B इन्फॉर्मेशन इज अवेलेबल विथ अस बोथ BCR कॉपीज. आम्हाला BCR कॉपीज नको, आम्हाला सँक्शनची कॉपी पाहिजे, प्रपोजलची कॉपी पाहिजे. तुम्ही मला BCRची कॉपी का देता हो? मी काय विचारलं आहे? सर्टिफाईड कॉपी ऑफ द BCR तुम्ही हे केलेलं आहे. माझं उत्तर प्रश्न काय आहे की मला तुम्ही प्रपोजल सबमिट केलेल्याची द्या. तर अशा प्रकारे इन्फॉर्मेशन आम्हाला दिली जात नाही आहे, हे मी आपल्या समोर सांगू इच्छितो. कारण ऑडिट रिपोर्ट नाही आहे तुमच्याकडे, ऑडिट त्यांनी साईन केलेलं नाही आहे, हे ब्लँक लाईन. कारण जो सही करतो त्याला काही कळतच नसतं किंवा कळलं तरी त्याची ऑथेंटिकेशन नसते. त्यामुळे माझी आपल्याला विनंती आहे की तुम्ही हे जे उत्तरं दिलेली आहेत, म्हणजे हे बघा, हे अशी उत्तरं जे दिलेली आहेत, डिटेल्स ऑफ दी एसेट्स म्हणजे इन्फॉर्मेशन इज अवेलेबल, म्हणजे इन्फॉर्मेशन आम्हाला त्यांनी एसेट्सची दिलेली नाही आहे. सेपरेट अकाउंट अँड बॅलन्स शीट हेही दिलेलं नाही आहे. ह्याच्यामध्ये यांनी जे दिलेलं आहे ते इलेक्ट्रिक आणि ट्रान्सपोर्ट हे मिळून आहे. बरोबर आहे? हे जे दिलं आहे ते बरोबर आहे. आम्ही स्पष्ट विचारलेलं आहे की आम्हाला इलेक्ट्रिसिटीचं पाहिजे, तर हे आम्हाला इलेक्ट्रिसिटी दिशाभूल करणं, फक्त दिशाभूल करणं हेच महत्त्व आहे. ऑडिट नाही आहे, ऑडिट केल्याचं कुठेच नाही आहे. आणि आम्ही सप्लायचं विचारलेलं असून ते आम्हाला ट्रान्सपोर्ट सहित देतात. कारण ट्रान्सपोर्ट हे बघा इथे लॉस दाखवत आहे, इथे लॉस दाखवतो आहे. ज्यावेळी इलेक्ट्रिक कंपनी जी आहे ती 4,300 कोटीच्या प्रॉफिटमध्ये आहे. अशा प्रकारे दिशाभूल करणारे उत्तरं आमचे BSTने दिलेलं आहे. आणि आमचे जनरल मॅनेजर आम्हाला भेटत नाहीत. मी आता AGMला भेटणार आहे, नंतर मी इथे हडताल करणार आहे. इथे येऊन मी बसणार आणि हलणार नाही, कारण ह्यांची माणसं जी आहेत ही कुठेही जाऊन काही करतात आणि आपल्या देशाचं या BSTचं नुकसान करतात. मॅडम, अजून काय आपल्याला सांगायचं आहे? हां, तर मॅडमकडे उत्तर नाही, तुम्हाला त्यांच्याकडे पण उत्तर नाही आणि आपल्याकडे दिशाभूल करणारी उत्तरं दिलेली आहेत. तर खरोखर दुर्दैव आहे. आपल्याला पुढे लढाई करायची आहे. आणि लक्षात घ्या की आपले BST विकली जात आहे आणि हे लोक यांचं चूक नाही आहे. हे बिचारे खालच्या लेवलला कामं करण्यात त्यांना कोण विचारत पण नाही आहेत, पण तरीसुद्धा ह्यांच्यावर किती दबाव आहे हे बघा की हे खरं ते उत्तर देऊ शकत नाही. तर हे फक्त आपल्या सर्वांना सांगण्यासाठी आहे की आपण जागृत व्हावं, यासाठी लढावं, रस्त्यावर उतरावं, जनरल मॅनेजरच्या डोक्यावर येऊन बसावं. कारण या जनरल मॅनेजर पळून जातात, भेटत नाहीत. तर आपल्याला यापुढे इथे येऊन त्यांच्या डोक्यावर बसून हे सर्व घेण्याची गरज आहे. जय हिंद.